लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की गाडे पाटलांच्या घरामध्ये आता कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा अगदी आनंदात सुरू झालेला असतोय। तिथे खूप साऱ्या बायका जमलेल्या असतात आणि पाळणासुद्धा छान सजवलेला असतो। पाळणामध्ये बाळकृष्ण ठेवलेला असतो। त्यानंतर एक बाई म्हणते की आपल्या या घराण्याची ही प्रथा आहे की आपण या पाळण्याला पाठीने धक्का देतो आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन भावना तिथे आता त्या पाळण्याला धक्का द्यायला जाणार आहे। नीलांबरी आणि आजीने हे ठरवलेलंच आहे की हा मान भावनाला अजिबात मिळू द्यायचा नाही, परंतु सिद्धूच्या मध्यस्थीमुळे भावनालाच तिचं नवीन लग्न झाल्यामुळं तो मान मिळालेला असतो। रेणुकाने सुद्धा आता भावनाला सपोर्ट करायला सुरुवात केलेली असते। त्यामुळे रेणुका आणि भावना आता एका गटामध्ये आणि सिद्धूसुद्धा असतो। आजी आणि नीलांबरीचा एक गट असतो। आजी नीलांबरीला खुणवते की याच्यामध्ये आता काहीतरी विघ्न आणायचं आहे आणि भावनाला अपशकुनी म्हणून आपल्याला सर्वांसमोर ठरवायचं आहे। त्यासाठी नीलांबरी पाळण्याचे स्क्रू ढिले करते। ज्यावेळेस भावना त्या पाळण्याला पाठीने धक्का द्यायला जाते तेव्हा तो पाळणा उलटा होतोय आणि खाली पडायला निघालेला असतो। त्यानंतर त्यातला बाळकृष्ण हा आपोआप भावनाच्या पदरामध्ये येऊन पडलेला असतो। सिद्धू आणि भावनाच्या अंगावर सुद्धा फुलं पडलेली असतात आणि तो बाळकृष्ण भावनाने अलगद आपल्या पदरामध्ये झेललेला असतो आणि अशा प्रकारे आजी आणि नीलांबरीकडून भावनाला हा शुभ शकूनच मिळाला।